डीजे बीजे काय नाही, मला काम करू दे. सर बाजूला. नाही मला डीजे पाहिजे ना पप्पा, मला डीजे पाहिजे. आता डीजे काढीन. मला डीजे पाहिजे. ए मम्मी मम्मी थांब, मम्मी ए मम्मी अगं थांब ना मम्मी, मम्मी मला लग्नात डीजे पाहिजे. टोन्या ते दीदीचा मोबाईल घे, त्याच्यावर गाणी लाव आणि जो काय धिंगाणा घालायचा ना तो घाल. ते डीजे पाहिजे काय नको बाबा, पैसे वर आले. मम्मी मला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर मी दाजींचा कानच नाही पिळणार. हा वय थांब जरा, तुझं कसं फिरते सर बाजूला. नाही मम्मी मला डीजे. समोर बघून चालणार. दाजी मला डीजे पाहिजे लग्नात. डीजे. मंगल ते काय चाललंय त्याचं? काय नाही आपलं असंच. डॉक्टर हे बघा, मेहंदीचा कार्यक्रम आहे आज, उद्या हळदीचा आहे आणि तुमची काय बाहेरची कामं असतील ना ती उरकून घ्या लवकर. वय वय एकदा हळद लागली की तुम्हाला बाहेर पडता येणार नाही बरं का. बरं घेतो आवरून. वय वय डिंपल चहा आण ग डॉक्टरांसाठी. अव इकडे या. ती भावकीतल्या माणसांना जरा सांगा, जरा वाईच कामाला या म्हणव. हा होय. नुसतं नावं ठेवतायत. ती बघा तिकडनं. हा वा छान हा. शेवटी स्वतःच्या मनासारखंच केलं ना तुम्ही. काय मी आधी दिलेला शर्ट का नाही घातला? हे विसरलो अगं, मी खरं मुद्दाम नाही केलं. ते दिव्याचं इतकं टेन्शन आणि त्यामुळे झालंय. राहू द्या, मुद्दामूनच केलंय तुम्ही. घ्या. अगं खरंच डिंपल, हिच्या पायाला बघा ना, खेळता खेळता लागलं. रडू नको बाळ, शांत बघू. बस इथे. शांत. बघू कुठे लागलं. रडू नको शांत. रडू नको, नाहीतर इंजेक्शन दिलं मी तुला. अरे काय केलं तू शांत हो, रडू नकोस. थांब. बघ झालं, कळलं का तरी तुला? किती झाले डॉक्टर पैसे? 500. ओके. डॉक्टर आत येऊ का? तुम्ही इथे या ना, या बस. काय झालं? आज हळद ना? नाहीये, आज नाहीये, उद्या आहे. डॉक्टर हे का घडतंय? तुम्ही माझ्यापासून दूर जाताय, मी हे नाही बघू शकत. माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. बट आय एम हॅपी फॉर यू. पण जमलं तर मला माफ करा डॉक्टर. हे पहा, तुम्ही आधी शांत व्हा, असं रडू नका. तुम्ही पाणी घ्या ना. डॉक्टर त्या दिवशी इमोशनल होऊन मी खूप काही बोलून गेले तुम्हाला. तुम्ही करा लग्न, नका थांबू माझ्यासाठी. मी समजू शकते तुम्ही डिंपल सोबत लग्न करून वाड्यातल्या लोकांना मदत करताय आणि मला तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. तुम्ही चहा कॉफी काही घेणार? नाही नको. नाही प्लीज घ्या.
फोनच उचलत नाहीये कोणी. ओंकार, डिंपल, मंगलताई, कोणीच का आवाज देत नाहीये. मी आलो चहा घेऊन लगेच. ओंकार, मैंने कभी सपने में भी नहीं सोचा था दिव्या मॅडम, दिव्या मॅडम, दिव्या मॅ ही अचानक कुठे गेली? काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. ही अशी न सांगता का निघून गेली? हिच्या डोक्यात नवीन काहीतरी चालू नाहीये ना? वंदे, सकाळपासून 10 वेळा हात धुतलंस तू. अचानक शिजतेला हात. काय झालंय काय हाताला? हाताला कुठं काय होतंय? ती मेहंदी लावायची आहे ना, त्याचं काय आहे हे बघा. ह्या हाताला आहे ना मेहंदी रंगती आणि ह्या हाताला रंगत नाही, म्हणून जरा चांगली घासते. तशी बी मी दुधात बुचकळून काढल्यागत गोरी आहे, पण म्हणलं तरी बी घासावं जरा. त्याची काय गरज नाही. अगं, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, तू मेहंदी जरी काढली नाही ना तरी हात रंगल. तू टेन्शन नको घेऊ. होय बाया, खरंच तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे. जिथं जाईल तिथं माझ्या माग माग येता. कधी बी मला एकटीला सोडत नाही तुम्ही. खरंच हुडकून बी असा नवरा घावायचा नाही तुमच्यासारखा. तुला एकटीला पाठवत नाही कारण माझं खायचं वांद होतंय. काय हो, काय विचार करताय? काय नाही, काय नाही, तुझीच काळजी करत होतो. अगं, ते डॉक्टरनं पैसे नाही तर दिलं, आपलं बुडवलं. आपली सगळी मेहनत पाण्यात गेली. अशी कशी पाण्यात जाईल? मी बरी सोडीन त्या डॉक्टरला. त्याच्याकडून पैसे घेणारच आहे बघा. आणि त्यांनी नाही ना पैसे दिलं तर हे लगीनच होऊ द्यायचं नाही आपण. अगं, मग लगीनच होऊन द्यायचं नाही तर मग मेहंदी कशाला काढते? अहो, फुकटची हाऊस मौज करायला मिळते तर कशाला सोडायची? हे बी नाही सोडायचं आणि पैसे बी नाही सोडायचं. आणि त्या डॉक्टरनी पैसे नाही ना दिलं तर लगीन बी होऊ नाही द्यायचं. घास, अजून घास. चांगली रंगली पाहिजे मेहंदी. घास. डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात. मला सांगा ना, यातली कुठली मेहंदी काढू? भारी डिझाईन आहेत ना? मला काय दुसरी कामं नाही येत का ग? तुम्ही दोघे तर माझ्या डोक्यात जायला लागलाय. दोघी? पहिले तर मी आहे, मग दुसरी कोण? दुसरी ती दिव्या. आणि 1 मिनिट, आपण खोटं खोटं लग्न करतो माहितीये ना, त्यामुळे डोक्यात जाऊ नकोस माझ्या. तू आणि ती दिव्या. आता काय केलं दिव्या मॅडमनं? इमोशनली ब्लॅकमेल करायला लागली मला. त्या दिवशी फिंगरप्रिंट घेण्यासाठी मला पोलीस स्टेशनला घेऊन गेली
तेव्हा नव्हतं तिचं माझ्यावर प्रेम. आज अचानक रडायला काय लागली, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही असं काहीतरी वेगळंच सुरू केलंय तिने. एकीकडे मला लग्नाच्या शुभेच्छा देते, दुसरीकडे रडतीये. काय चाललंय तिचं काहीच कळत नाहीये मला. मी आता क्लिनिक मधून बाहेर पडलो तिच्यासाठी चहा आणायला, परत आलो तर ती गायब. काय चाललंय? ती असं काहीतरी वागते ना, नक्कीच काहीतरी गडबड आहे. डॉक्टर, नुसती गडबड नाही चालू, 100% गडबड आहे. त्या दिव्या मॅडम नक्कीच काहीतरी प्लॅन बनवतात. मी तुम्हाला आधीच बोललो होतं ना, त्या दिव्या मॅडमला हलक्यात घेऊ नका म्हणून. मी कधी तिला हलक्यात घेतलं? तुम्ही हलक्यात घेतलं ना, म्हणून आतापर्यंत सगळे प्लॅन फसलेत. माझा कुठलाही प्लॅन फेल झालेला नाही, सगळे प्लॅन सक्सेसफुल झालेत. पण ही दिव्या थांबायचं नावच घेत नाही. एक झाला, दुसरा, तिसरा, चौथा, सतत पुरावे शोधते. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला नवीन प्लॅन तयार करावा लागतं. याचा कंटाळा आलाय डिंपल मला. कंटाळा आलाय? अहो, कंटाळा आलाय असं बोलून कसं चालेल? डॉक्टर, तुम्ही गळपटले ना तर अख्खा विषय संपल बघा. त्या दिव्या मॅडमचं काय करायचंय ना ते तुमचं तुम्ही बघून घ्यायचा. हा विषय माझ्यापर्यंत आला नाही पाहिजे आणि त्या दिव्या मॅडम पण माझ्यापर्यंत नाही आला पाहिजे. तुम्ही प्लॅन बनवा, मी जाते मेहंदी काढायला. कसली स्वार्थीस ग तू? मला काही झालं तर तुला फरक पडत नाही ना? का? मी सांगितलं होतं तुम्हाला हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट करायला. स्वतः तर कमवून बसले ना, तेव्हा नाही वाटलं तुम्हाला डिंपलला बी अर्धा हिस्सा द्यावा? तेव्हा तुम्हाला तुमचा स्वार्थीपणा नाही दिसला? हे सगळं तुम्ही निस्तारायचा, माझ्यापर्यंत अजिबात विषय आणायचा नाही. मला मेहंदी काढायची, मी आज चालली. आयो आला होय तुम्ही? अरे टोने थांबा बोलतो. ए दिदे लवकर या. अगं मैत्रिणी आले तुझ्या दिदे. बाई काय भारी सजीवलंय ग सगळं. पैकी नशीब काढलं डिंपल न. या सगळ्याची मालकीन झाली बघ डिंपल. नाही तर काय, तिला आधीपासून श्रीमंतच व्हायचं होते की. करून दाखवलं बघ. ए तुम्ही आल्या. किती दिवसांना भेटतोय ना. नाही तर काय ग. आणि काय ग डिंपे, लगीन ठरल्यापासून चेहऱ्यावर लईच लाली आले की तुझ्या. काय जादू केलीस ग डॉक्टरांवर? आता मी कशाला काय जादू करत्या, तुमचं आपलं काहीतरीच असतंय. लव्ह मॅरेज आहे ना डिंपल? अगं नाही, माझ्या मम्मीनं जमवलंय. आता आमसली का माहित नाही वय, तुझं डॉक्टरांचं जमलं असणार बा आधीच. हो, आणि मग मम्मीने तुमच्या लग्न जमलं असणार. असं काय बी नाही बघा. तुझी लव्ह स्टोरी सांग की आमसनी. मी आता तुम्हाला सगळी लव्ह स्टोरी सांगते, पण त्याआधी आपण मेहंदी काढूया. हो चला. किती दिवसांनी आले ना, आता मस्त एन्जॉय करू आपण. चला मम्मी आल्या या. मेहंदीचा कोण कुठे आहे? अगं बाया, टोन्याने ठेवलंय बघ. टोन्या, अरे मेहंदीचा कोण दे की, मेहंदी काढायची. आधी माझ्या तो मेहंदी काढायची. हा टोन्या, लगीन माझं आहे का तुझं? माझं लगीन आहे की नाही? जा मग आणि कोण जा. नाही टोन्या, तुला नवीन मोबाईल पाहिजे का नाही? होय पाहिजे की. जा मग कोण घेऊन ये. आणतो. बस तोपर्यंत चला. आणि आपण आता मी जी मेहंदी फिक्स केली ना तीच काढू बर का. हा. अगं मेहंदीत एकदम छोट्या अक्षरात नाव काढ की डॉक्टरांचं. त्यांना सापडलंच नाही पाहिजे बघ. अगं मग नाव काय लिहायचं? डॉक्टर अजित का फक्त डॉक्टर का देव माणूस? तुम्हाला जे आवडेल ना ते लिहा. आजू काढके आजू, डिंपीचा आजू. तुमचं तर काय पण असतं बघा. आता लास्ट बघ कसली बघ. अगं बाई, आले का तुम्ही? कवाची वाट बघत होते तुमची. चला आता पहिलं माझ्या हातावर मेहंदी काढायची. हा ओंकार, पाणी आण जरा. आता मेहंदी काढ माझ्या. अहो अक्का, नवरीच्या तर हातावर काढू द्या की आधी. आता ती पोरगी काढते ना तिच्या हातावर, मग ही रिकामी तर माझ्या हातावर काढली तर कुठं बिघडतं? कसली काढू तुम्हाला? तुला येईल तशी काढ बरं, रंगली पाहिजे. हा काढ. दोन्ही हातावर मेहंदी काढ आणि त्या दोन्ही हातावर लाला मामाचं नाव लिही, म्हणजे मेहंदी रंगल ना.
होय बाया एकुलता एक लाडाचा नवरा आहे माझा खरंच दोन्ही हातावर बी काढा माझा मिसरीचा डबा कुठे आहे ग कुणाचं बी ध्यान नाही माझ्याकडे सगळी नुसती लगीन लगीन करून भरकटले ती अगं आहे राहू दे तुझी ती मिसरी ये पहिली इकडं तुझ्या हातावर मस्त पैकी आपण मेहंदी काढू मी माझ्या हातात शान थापीन पण मेहंदी काढणार नाही आणि तू बी काढू नकोस काय उपयोग होणार नाही हे लगीन काय होऊन देणार नाही मी डिंपल अशी काय बोलते का तुझी आजी? अगं तू नको तिच्याकडे ध्यान देऊ तिच्या डोक्यावर परिणाम झाला. तुमच्या डोक्यावर झालाय परिणाम माझ्या नाही मी मग शानी आहे तुझी आई येणी झाली तुझा बाप येण्या झालाय त्यांना त्या कंपाऊंडरची गुण दिसणार त्याचं मड बसवलं त्याला घातला नेऊन डाबऱ्यात लवकर त्याच्या पालखीचा धूर निघाला त्याची किरडी ढासाळली त्याचा लवकर वाटोळ होईल त्याचं बघतेच मी ही लगीन कसं होतंय ते ही लगीनच होऊन देणार नाही त्याची किरडी गाडते बघ चांगली नेऊन त्याचं लगीन करतोय तो अगं घरात गॅसचा स्फोट झाला आणि त्यातच गेली ती तिचा अपघात झाला का घातपात झाला कोणा आष्टव माझ्या मंजूला लय त्यांनी त्रास दिलाय त्याच्यामुळेच मंजूचं असं वाईट झालं विजय भाऊंच्या बायकोबद्दल पोलिसांनाच काय माहित नाही आम्हाला कुठून कळायचं वाड्यात ती रातच्याला निम्म्या रातच्याला यायची मी स्वतः माझ्या हाताने पकडलंय तिला मागणं कुणीतरी आलं आणि माझ्या डोक्यात काठी घातली नक्की तो कंपाऊंडवर तिच्या संघ असेल बघ मुंबईला मालाचं पैसे आणाय गेलं होतं ह्याच पैशानं घात केला माझ्या नवऱ्याचा. हे डॉक्टरांच्या ओळखीचे आहेत या डॉक्टरनं दाढी लावली ना हुबेहूब देवी सिंग दिसतील. हा संजूचा नंबर आणि हे ते लोकेशन त्याचा मोबाईल या तारखेला या वाड्याच्या मागे बंद झाल्याचं दाखवतंय आणि आज काही वेळापूर्वी हा मोबाईल चालू झाल्याचं दाखवतो. हे बघ चालू केला फोन. हा माणूस कोण आहे? ही तर संजू दादा आहेत. अगं माझ्या घरातल्यांना कळलं ना की माझ्याकडे मोबाईल होता म्हणून. आणि काय होतं तिथं? पैसे होतं आणि दागिनं बी होतं. हा पेन इन्स्पेक्टर चव्हाणच्या घरी सापडला होता. हे बघा काय सापडले. म्हणजे मला धक्का देऊन पडून गेला तो माणूस डॉक्टर होता. एवढी कशी मूर्ख होती मी. पुढे सगळे पुरावे मिळूनही मी का डॉक्टरांकडे डोळे झाक केली. माझ्या इमोशनलशी खेळलाय तो माणूस. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? माझ्यापासून सतत केसची सगळी माहिती मिळून घेतलीये. माझ्या घरात घुसून नावे सोडले. माझ्या महाराष्ट्री खोटं वागलंय. किती केअर करताय तुम्ही महाराजची? तिला किडनॅप केले, त्रास दिलाय. एकतर ही केस मागे घे नाहीतर तुझ्या मुलीला कायमची गमावून बस. तुम्ही एकतर ही केस सोडा किंवा माझ्यावर प्रेम करणं सोडा. मला फसवलं या डॉक्टरांनी. मला एसीपी दिव्या सिंगला मुझे क्यों ये सब समझ में नहीं आया पहले. क्यों डॉक्टर का झूठा प्यार क्यों नहीं देखा मैंने.
झाले तुझे नाटक देवी सिंग. आता तुझे दिवस भरले. नाही तुझा खोटा चेहरा पुरा गावासमोर आणला ना तर नाव दिव्या सिंग लावणार नाही मी. सोडणार नाही तुला देवी सिंग. अजित कुमार डॉक्टर.